साडीपासून तेच ड्रेस तयार करणं थोडं बोरिंग वाटत नाही का? पंजाबी ड्रेस किंवा मग अनारकली किंवा वन पीस असे सिंपल ड्रेस आता आपण शिवण्यापेक्षा थोडेसे वेगळे आपण शिवायचे, थोडे काहीतरी नवीन आयडियाज आपण क्रिएट करायच्या. आता हेच बघा ना, छान तुमच्या इरकल साडीपासून तुम्ही असा सुंदर ड्रेस तयार करून घेऊ शकता. छान असा तुम्ही प्लाझो, त्यासोबत क्रॉप टॉप आणि त्यासोबत असा लाँग श्रग तुम्ही तयार करून घेऊ शकतात. छान असा युनिक आणि सुंदर ट्रेडिशनल प्लस पार्टीवर ड्रेस तयार होईल तुमचा. काठापदराचेच नाही तर तुम्ही तुमच्या शिफॉन, डिझायनर शिफॉन साडीचा सुद्धा घेरदार वन पीस शिवू शकतात. डूटोनची साडी असेल तर छानच आहे, किंवा एखादा तुम्ही कपडा त्यावर ट्राय करू शकतात. कपड्याचं आणि साडीचं कॉम्बिनेशन म्हणून तुम्ही सुंदर असा वन पीस शिवून घेऊ शकता. हा ड्रेस तुम्हाला एखाद्या वेडिंग रिसेप्शनला किंवा मग एखाद्या पार्टीला सुद्धा घालता येईल. जर तुम्हाला तुमच्या एखाद्या इरकल साडीचा किंवा सिल्क साडीचा स्कर्ट शिवायचाच असेल तर पूर्ण साडी तुम्ही त्यामध्ये गुंतवा आणि एखादा वेगळा कापड घेऊन त्याचा क्रॉप टॉप शिवा. खूप सुंदर असं कॉम्बिनेशन तुम्ही त्याला करू शकतात. त्याच्या बॉर्डरच्या मॅचिंग कापड घेऊन तुम्ही त्याचा क्रॉप टॉप शिवू शकतात. अनारकली, वन पीस आपण असं सिंपल नेक त्यावर ते ट्राय करतो, पण असा वेगळा नेक तुम्ही स्लीवलेस म्हणून तुम्ही ट्राय करू शकतात आणि सुंदर एक फ्रॉक ड्रेस तुमचं तयार करू शकतात. साडीचे ना तुम्ही छान असे स्टायलिश ड्रेस तयार करू शकतात. जसे की तुम्ही बघू शकतात, एक फ्लेअर्ड असा छान तुमचा प्लाझो, त्याला साडीची बॉर्डर लावलेली आहेत, वर त्याचा क्रॉप टॉप शिवलेला आहे आणि छान असं जॅकेटसुद्धा शिवलेलं आहे. किती सुंदर हा स्टायलिश ड्रेस दिसतो आहे. कोणी म्हणणार नाही की हा साडीपासून तयार केला गेला आहे. तुम्ही एखाद्या फंक्शनला सुद्धा तो यूज करू शकतात. कॉलेजला एखादं फॅशन शो असेल त्यामध्ये सुद्धा तुम्ही असा ड्रेस ट्राय करू शकतात, किंवा एखाद्या वेडिंगला सुद्धा तुम्ही असा ड्रेस ट्राय करू शकतात. साडीची बॉर्डर जर खूप छान अशी कॉन्ट्रास्ट असेल, सुंदर असेल, तर त्याचा तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने तुमच्या ड्रेसवर ते उपयोग करून घेऊ शकतात. खणच्या साड्यांची फॅशन जरी आता थोडी कमी झाली असेल तरी त्याचे ड्रेस मात्र तुम्ही नक्कीच शिवून घेऊ शकतात. समोर तुम्ही फोटोमध्ये बघू शकतात, अंगरखा स्टाईल असा तो वरचा टॉप आहे आणि खाली असा फ्लेअर्ड प्लाझो शिवलेला आहे. किती सुंदर दिसतो आहे आणि कॉम्बिनेशन देखील किती सुंदर आहे. साडीचे ड्रेस शिवताना कॉम्बिनेशन हे नक्कीच तुम्ही लक्षात घ्या. तुमच्या साडीमध्ये छान असं कॉम्बिनेशन असेल बॉर्डर आणि आतल्या कलरचं, तर त्याचा तुम्ही ड्रेस शिवा. प्लेन फॅब्रिकची जर साडी असेल तर अतिउत्तम. त्याला तुम्ही पाहिजे तसं तुम्ही क्रिएट करू शकतात. नवीन क्रिएशन तुम्ही त्याच्यावर करू शकतात. तुम्ही मार्केटमधून वेगवेगळी बॉर्डर आणून त्याला तुम्ही छान असा कुठलाही लूक देऊ शकतात, किंवा मग दुसऱ्या एखाद्या साडीचा तुम्ही उपयोग करू शकतात. तसंच खणच्या साडीचा परत एकदा तुम्हाला मी फोटो दाखवते की किती सुंदर हा ड्रेस तयार केला गेला आहे. तर थोडासा युनिक ड्रेस तयार करण्याचा प्रयत्न करा. छान असा प्लाझो आहे, थोडासा फ्लेअर्ड आहे आणि वर असा सुंदर लॉंग कुर्ती आहे, स्लीवलेस आहे, खूप छान आहे. प्रिंटेड साडी असेल आणि जर तुम्हाला फक्त त्याचा टॉप शिवायचा असेल तर मग बॉटमला त्याच्याच थोडासा कॉन्ट्रास्ट किंवा मग थोडासा मॅचिंग तुम्ही असा प्लाझो किंवा मग धोती पॅन्ट किंवा असं वेगवेगळ्या प्रकारचे बॉटम तुम्ही शिवून घेऊ शकतात. किंवा जर बॉटम शिवायचं असेल प्रिंटेड तर वरती क्रॉप टॉपसाठी तुम्ही वेगळा कपडा घेऊ शकतात. प्रिंटेड साड्यांचा ना खूप छान तुम्ही फायदा करून घेऊ शकतात. तुमच्या अगदी पडलेल्या ज्या फ्लोरल प्रिंट असेल किंवा मग वेगवेगळ्या प्रिंटच्या साड्या असतील ना, त्या तुम्ही तुमच्या ड्रेसमध्ये ॲड करू शकतात, बॉर्डर म्हणून किंवा पूर्ण ड्रेस म्हणून. इथं तुम्हाला दाखवते की मधला फॅब्रिक प्लेन घेतला गेला आहे आणि खालचा आणि जो टॉपचा फॅब्रिक आहे ना, तो साडीपासून तो लावलेला आहे. एखादी प्रिंटेड साडी त्याला अटॅच केलेली आहे. किती सुंदर तो ड्रेस तयार झाला आहे बघू शकतात. तर अशी साडीची प्रिंट तुम्ही छान योग्य ठिकाणी यूज केली तर खूप सुंदर स्टायलिश ड्रेस तुमचा तयार होईल. सिल्कचे जे ड्रेस आहेत ना, त्याला तुम्ही जर शरारा वगैरे शिवणार, वर सुंदर असा टॉप शिवणार, त्याचे बॉर्डर तुम्ही बॉटमला आणि टॉपला जर यूज करणार तर हा ड्रेस देखील खूप सुंदर होणार आहेत. तर फ्रेंड्स, तेच जुन्या पद्धतीचे ड्रेस शिवण्यापेक्षा असं काहीतरी नवीन तुम्ही क्रिएट करू शकतात आणि छान ट्रेडिशनल किंवा मग पार्टीवेअर किंवा वेडिंग लुकचे ड्रेस तुम्ही तयार करून घेऊ शकतात, स्वतः डिझाईन करू शकतात. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि कुठल्या तुम्हाला विषयावरती जर व्हिडिओ बघायचा असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि अनु ट्रेंड मराठीला फॉलो करायला विसरू नका. बाय.